दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. चातुर्मास या चातुर्मासामध्ये आपण सण व्रत वैकल्य हे करत असतो. तर यामध्ये आपल्याला गोपद्म याची जे व्रत आहे हे कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचे उद्यापन कसे करायचे आहे आणि हे व्रत का करायचे आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात झालेली आहे. या चातुर्मासामध्ये आपण गोपद्म हे जे व्रत आहे हे करत असतो. पण या चातुर्मासामध्ये आपण कधीही हे व्रत करू शकता हे लक्षात घ्या. आता या श्रावण महिना येणार आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यापासून तो श्रावण महिना पूर्ण होईपर्यंत 1 महिन्याचं व्रत तुम्ही हे करू शकता. किंवा ज्यांना चातुर्मासामध्ये करायचं आहे पण आधी केलेलं नाही आत्तापर्यंत, तर त्यांनी या चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून या व्रताला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. तर हे व्रत आपल्याला कधीपासून करायचं आहे, तर श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून आपल्याला हे व्रत करायला सुरुवात करायची आहे. म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. या दिवसापासून आपल्याला व्रताला सुरुवात करायची आहे आणि 1 सप्टेंबर या दिवशी ह्या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं आहे. तर आपल्याला हे व्रत कसं करायचं आहे हे पहिला जाणून घेऊयात. हे व्रत आपण गोपद्म काढून आपल्या घरामध्ये हे व्रत करायचं आहे. हे व्रत आपण देवघरासमोर देखील करू शकता किंवा विशेष मांडणी करून देखील करू शकता किंवा दरवाजाच्या बाहेर म्हणजे आपल्या अंगणात किंवा फ्लॅटच्या बाहेर देखील करू शकता. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहे अशी जागा निवडायची आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला हे व्रत करायला सुरुवात करायची आहे. व्रताला सुरुवात श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासूनच आपल्याला व्रताला सुरुवात करायची आहे. यासाठी काय लागतं, तर आपल्याला गोपद्म काढायचे असतात. 33 गोपद्म आपल्याला रांगोळीच्या साह्याने काढायचे असतात. हे तुम्ही देवघराजवळ देखील काढू शकता किंवा एखाद्या देवघरासमोर पाट ठेवून त्याच्यावर काढू शकता किंवा दरवाजाच्या बाहेर, तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर एका बाजूला तुम्ही याची मांडणी करू शकता. तर ही मांडणी करायची असेल तर तुम्ही एक पाट घ्या. त्या पाठावरती आपल्याला 33 गोपद्म काढायचे आहेत. त्याला हळद कुंकू व्हायचं आहे, एक फूल व्हायचं आहे, त्याचबरोबर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे रोज आपल्याला करायचं आहे. हे व्रत आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर करू शकता, त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर देखील करू शकता किंवा देवपूजा करायच्या आधी हे व्रत करू शकता. आता हे व्रत आपण 1 महिना करणार आहोत किंवा या चातुर्मासामध्ये तुम्ही कधीही या व्रताला सुरुवात करू शकता. 4 महिन्याचा हा चातुर्मास असतो. या 4 महिन्यात कधीही आपण ही सेवा किंवा हे व्रत आहे हे करू शकता. आता ज्यांना हे व्रत करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये पण जर मासिक धर्म आला तर काय करावे. जर मासिक धर्म आला तर घरातील कोणीही हे जे व्रत आहे हे केलं तर काही हरकत नाही. ह्याचे साचे देखील मिळतात किंवा तुम्ही स्वतः देखील ह्याचा हाताच्या साह्याने रांगोळी काढू शकता. पण 33 गोपद्म आपल्याला यामध्ये काढायचे आहेत आणि हे रोज काढायचे आहेत. 5 तारखेपासून काढायला सुरुवात करायची आहे ते 1 सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे. आज गोपद्म काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ते गोपद्म पुसायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन आपल्याला गोपद्म काढायचं आहे. असं रोज आपल्याला करायचं आहे पूर्ण श्रावण महिना. आता हे व्रत आपण का करतो, तर हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आपण करत असतो. तर सर्वांनी ज्यांना या चातुर्मासात जमलं नाही तर त्यांनी या चातुर्मासामध्ये श्रावण महिना जर तुम्ही करणार असाल हे व्रत, तर नक्की तुम्ही 5 ऑगस्टपासून हे व्रत करायला सुरुवात करा. नक्की ह्या व्रताचे फल देखील प्राप्ती तितकीच मोठी आहे. हे चातुर्मास हे व्रतवैकल्यासाठी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जितके व्रतवैकल्य ह्या चातुर्मासामध्ये करता येतील तितके आपल्याला करायचे आहेत. अशा पद्धतीने हे व्रत आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. त्या व्रताचे आपल्याला उद्यापन कशा पद्धतीने करायचं आहे. उद्यापन आपल्याला शेवटच्या दिवशी करायचं आहे. म्हणजे श्रावणाचा जो शेवटचा दिवस आहे रविवार,
1 सप्टेंबर रोजी याचे आपल्याला उद्यापन करायचं आहे। या दिवशी आपण स्वच्छ दार घर लोटल्यानंतरनं आपल्याला रांगोळी काढायची आहे। रांगोळी काढल्यानंतर पूजा जशी आपण महिनाभर करत आलेलो आहोत त्याच पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे। आणि आपल्याला एखादी सवाशीण त्या दिवशी आपल्याला बोलवायची आहे। सवाशीण बोलवायची आहे, तिला ओटी भरायची आहे। तिची जे दागिने आहेत म्हणजे जे आपण शृंगार म्हणतो ते शृंगार आपल्याला काय जमेल त्या पद्धतीने आणायचे आहे। म्हणजे तुम्ही टिकली देऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही मेहंदीचा कोन, टिकल्या अशा पद्धतीने एखादं शृंगार त्या सवाशिणीला द्यायचं आहे। चहा किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जे शक्य आहे ते आपल्याला त्यांना द्यायचं आहे। एखादं केळ किंवा एखादं फळ जरी दिला तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ह्या व्रताचं उद्यापन करायचं आहे। आता जर मासिक धर्म आला तर आपण अर्थातच दुसऱ्यांना, आपल्या घरातल्या लोकांना सांगू शकतो। पण जर सुतक आल्यानंतर तर काय करायचं, तर सुतक आल्यानंतर आपण ही सेवा करू शकत नाही, हे व्रत करू शकत नाही। आपल्याला हे व्रत जितकं आपलं सुतक आहे तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि सुतक संपल्यानंतर पुन्हा कंटिन्यू तुम्ही हे व्रत करू शकता। मग जर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण करणार असाल आणि जर तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही पुढे देखील कंटिन्यू हे व्रत करू शकता, कारण या चातुर्मास संपेपर्यंत आपण हे व्रत करू शकतो। अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे। हे व्रत तुम्ही करणार असाल तर ह्याचे साचे देखील मिळतात, पण साच्यांमध्ये 33 गोपद्म आहेत का ह्याची अगदी खात्री करून घ्या। जर नसतील तर तुम्ही हाताने काढा, काही प्रॉब्लेम नाही। हाताने जरी काढला तरी एक छोटासा पाट घ्या किंवा एका छोटीशी फरशी घ्या, देवघरासमोर जरी ठेवला तरी तिथे जरी हे काढला तरी काही हरकत नाही। किंवा जर तुम्ही दरवाजाच्या बाहेर करणार असाल तर तिथे करा। एकच जागा निश्चित करा आणि त्याच ठिकाणी आपल्याला ही पूजा रोज करायची आहे। स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा। श्री स्वामी समर्थ।